नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. कसं असतं ना, काही महिला ज्या जॉब करतात त्यांच्यासाठी ह्या अशा पद्धतीनं ही तयारी अशी करून ठेवली ना तर खूप फायदेशीर ठरते. आणि जॉबवाल्या असू दे किंवा घरी राहून ज्या घरातूनच म्हणजे हाऊसवाईफ असतात त्यांच्यासाठी ही अशा पद्धतीनं थोडीफार तयारी करून ठेवलेली की त्यांनाही उपयोगी पडते. तर मी इथं आठवड्याभराची काही फार तयारी करून ठेवते, म्हणजेच आपल्याला स्वयंपाक करायच्या वेळेला आपली ही घाई गडबड उडत नाही आणि आपली चिडचिडही होत नाही. तर त्यासाठी ना मी अशा पद्धतीनं काही तयारी करून ठेवते, तीच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. म्हणजे काय होतं की आपण एखाद्या वेळेला ग्रेव्हीची भाजी बनवतो आणि त्यावेळेला ते एकदम असं गडबडीत असते आणि कुठंतरी बाहेर जाऊन आलेलो असतो किंवा आपल्या घरी पाहुणे आलेले असतात. तर त्यावेळेला एकदम असं ग्रेव्ही बनवायला आपल्याकडं टाईम नसतो. तर त्यावेळेला ना अशा पद्धतीनं थोडीफार ही अशी ग्रेव्हीची तयारी करून ठेवली ना की खूप असं मदत होते आपल्याला त्यावेळेला. तर चला तुम्हाला थोडक्यात माझी ही थोडीफार अशी तयारी मी दाखवते. तर आपल्याला बऱ्याच भाज्यामध्ये शेंगदाणे वापरतात. तर आमच्याकडं ना बेळगाव साईडला एवढं जास्त शेंगदाण्याचा वापर होत नाही, कारण तिकडं ना खोबरं जास्त वापरलं जातं. पण मी जेव्हा कोल्हापूरमध्ये आले ना आणि आता मी थोडंफार म्हणजे शेंगदाणे वापरते आणि मला ते खूप आवडतात आणि सगळ्यांनाच आवडते ही शेंगदाण्याची कूट घालून केलेली भाजी. तर मी आता जास्त करून असं शेंगदाण्याचं कूट घालून भाजी बनवते आणि थोडंफार असं वाटणही बनवून ठेवते, खोबरं वगैरे हे घालून. तर त्यासाठीची तर मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेत. आता हे थोडेफार मी सर्वच कूट बनवून ठेवणार नाही आहे, तर त्याच्यामधले थोडे मी जे आपण वाटण बनवणार आहे त्याच्यामध्ये घालणार आहे, थोड्याची चटणी बनवणार आहे. तर त्यासाठी इथं मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेत. आता हे आपल्याला मीडियम आचेवर सतत हलवत असं भाजून घ्यायचं आहे. आणि इथं आपल्याला थोडाफार वेळ मिळतो त्याच्यामध्येच मी इथं लसूणही सोलून घेते, कारण एका टाईमला आपली ही 2 कामं होऊन जातात आणि आपला वेळही वाचतो. तर त्यासाठी इथं मी सर्व साहित्य भाजून घेत इथं मी लसूण सोलून घेणार आहे. तर इथं पाहू शकता शेंगदाणेही आपले भाजून झालेले आहेत. त्याला आता बाजूला एका मोठ्या ताटमध्ये काढून ठेवायचं आणि थोडं त्याला गार करून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये मी आता रवा भाजून घेणार आहे. एक वेळेला सकाळची घाई गडबड असते, नाश्ता बनवायचा असतो, डबेही त्याच वेळेला आपल्याला बनवायचे असतात. तर त्यावेळेला अशा पद्धतीनं थोडा रवा भाजून ठेवला ना की त्यावेळेला आपल्याला बरं पडतं. म्हणजेच इकडं भाजी फोडणी घालत घालत आपण त्याचा उपमा बनवू शकतो किंवा उपीट सॉरी शिराही बनवून घेऊ शकतो. तर त्यासाठी अशा पद्धतीनं थोडाफार रवा भाजून ठेवला की आपल्याला सकाळच्या घाई गडबडीमध्ये ना झटपट असा काहीतरी नाश्ता बनवता येतो. तर त्यासाठी मी इथं थोडाफार रवा भाजून ठेवते. त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं नाही आहे, असा कोरडाच आपल्याला भाजून ठेवायचा आहे. आणि जास्त रवा असला की तो आपला भाजून ठेवला की त्याला अळीही लागत नाही आणि तो खराबही होत नाही. तर त्यासाठी अशा पद्धतीनं हा रवा भाजून ठेवते. तर हे रवा वगैरे भाजते त्याचसोबत मी थोडं असं लसूणही सोलून घेत राहते. तरी तर रवा भाजून झालेला आहे, त्याला एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवलं. आता याला सर्वांना गार आपल्याला करून घ्यायचं आहे, त्यामुळे असं मोकळंच त्याला ठेवायचं आहे. आता त्याच कढईमध्ये ना मी खोबरं घातलं आहे. तर इथं मी सुक्या खोबऱ्याची 1 वाटी घेतली, त्याला अशा पद्धतीनं बारीक लांबट चिरून घेतलेलं आहे. आता त्याला थोडंसं असं भाजून घ्यायचं खोबरं, म्हणजे ते खराब होत नाही. आणि त्याच्यामध्येच थोडेसं ना इथं पांढरे तीळ घातलेत. तर आणि त्याचबरोबर इथं काळे तीळ घातलेत. यानं छान अशी चव येते भाज्यांना. तर त्यासाठी थोडे पांढरे तीळ किंवा तुम्ही काहीही घालू शकता. आणि थोडंसं ना त्याच्यामध्ये मी शेंगदाणे घालणार आहे वाटताना, म्हणजेच त्याला छान असा थिकनेसपणा येतो. ज्या वेळेला आपण भाज्या करतो आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा नसतो त्यावेळेला अशा पद्धतीनं हे वाटण घातलं की त्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूटही राहतो आणि खोबरंही राहतं. अशा पद्धतीनं ही ग्रेव्ही छान होते, चवीलाही छान लागते आणि ग्रेव्हीही आपली होऊन जाते. आता याला थोडंसं असं परतून घेतलं. खोबरं छान असं आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे. आता त्याला साईडला ठेवून दिलं. आता इथं मी पांढरे तीळ घेतलेले आहेत. तर एक वेळेला काय होतं, भाजी संपते आणि एक वेळेला आपल्या आवडीची भाजी नसते किंवा मुलांसाठी अचानक काहीतरी वेगळं खायचे असते. त्यावेळेला ना मी अशा पद्धतीनं ही चटणी बनवून ठेवते. एकच अशी बनवून ठेवत नाही, तर वेगवेगळी अशी मी त्याच्यामध्ये बदल करत राहते. तर आता तीळ होते भरपूर, त्यामुळं ना त्याच्यामध्ये थोडेसे तीळ आणि शेंगदाणे अशी मी ही चटणी बनवून ठेवणार आहे. आणि आमच्या घरामध्ये ना अशी चटणी सर्वांनाच खूप आवडते, त्यामुळे मी जास्तीचीच थोडीशी बनवून ठेवते. तर इथं मी तीळ घातलेत आणि हे स्वच्छ निवडून ठेवलेले आहेत का.
त्यामुळं मी तसेच ओतून घेतले त्याच्यामध्ये. तर आता हे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. अगदी छान ते फुलेपर्यंत आपल्याला असे सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि थोडासा त्याचा कलर असा लालसर झाला की त्याला बाजूला काढून घ्यायचं. आता त्याला थोडंसं गार होऊ द्यायचं आहे आपल्याला. सर्व साहित्य गार करून घ्यायचं आहे. नंतरच आपल्याला ते वाटून किंवा भरून ठेवायचं आहे. आता ह्याला गार करून घेते आणि नंतरनं मग त्याचं काय करायचं ते मी पुढे दाखवते तुम्हाला. तोपर्यंत इथं आपली लसूण सोलायची आहे, तीही मी सोलून घेते. तर मी सर्व साहित्य भाजत भाजत इतकी लसूण सोलून घेतली. तर अजून थोडीफार मला सोलून घ्यायची आहे. तर इथं पाहू शकता, इथं मी शेंगदाण्याचा कूट बनवून घेतला. आता तो एका बरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायचा आहे. म्हणजेच आठवडाभर आपला हा निवांत जातो. आठवडा 10 दिवस अगदी सहज निघतात. एक एक वेळेला आपल्याला खिचडी बनवायची असतात. तर आमच्या घरी सतत सकाळच्या नाश्त्याला थोडीफार अशी खिचडी मी आठवड्यातून 2दा तरी आमच्या असतेच. तर त्यासाठीही होऊन जातो. त्यामुळं ना मी असा कूट बनवून ठेवते. आता इथं आपल्याला जी ग्रेव्हीसाठी थोडाफार मसाला असतो ना, तो बनवून घ्यायचा आहे. तर खोबरं आणि त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालून हे असं पद्धतीनं वाटण बनवून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी काळे तीळ घातले, त्यामुळे त्याला थोडंसं असा काळसर रंग आलेला आहे. पण काळे तीळ घातले ना, की छान अशी चव येते आणि कोणत्याही भाजीला तर्री छान येते. तर त्यासाठी थोडेसे काळे तीळ घालून पहा. आता मला इथे चटणी करायची आहे. तर त्यासाठी जे राहिलेले शेंगदाणे होते ते घातले मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्याच्यामध्ये ते भाजून घेतलेले तीळ होते ते घातलं, लसूण घातला, चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी हळद घालायची आणि चवीनुसार तिखट घालून आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं आहे. थोडीशी जाडी-भरडीच ठेवायची म्हणजे छान लागतं ते दाताखाली येतं त्यामुळं. तर अशा थोड्याफार आपण तयाऱ्या करून ठेवल्या ना, की आपल्या दररोजच्या जेवण बनवायच्या वेळेला आपली घाई गडबड उडत नाही, चिडचिड होत नाही. अशाच पद्धतीनं आपण भरपूर तयारी करून ठेवू शकतो. म्हणजे भाज्या आणून निवडून ठेवणं किंवा कडधान्य भिजत घालून त्याचे मोड काढून ठेवणं. मग अशा पद्धतीनं फ्रीजमध्ये ते हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले ना, अगदी आठवडाभर सहज निघून जातात. अशा पद्धतीनं आपण भाज्या वगैरे तयारी करून ठेवली. स्वयंपाक करताना आपली चिडचिड होत नाही, घाई गडबड उडत नाही. तर तुम्हीही अशा पद्धतीने ही पूर्वतयारी करून ठेवता का? नक्की प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला तोही कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करून जावा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय.